गुड मॉर्निंग, नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर अरुंधती पाटील आणि मी आहे तुमची यूट्यूबर डॉक्टर आरुतोष हेल्दी लाईफस्टाईल. तर चांगल्या स्किनसाठी, चांगल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि आपल्याला उत्तम आरोग्यासाठी कशाची गरज असते? फक्त डाळ भात आणि चपाती भाजी किंवा भाकरी भाजी खाऊन चालेल का? नाही, तर आपल्याला एक बॅलन्स डाएटची, एका बॅलन्स मीलची आवश्यकता असते. त्यासाठी भाजी चपाती आणि डाळ भातासोबत आपण अजून काही गोष्टी घेण्याची आवश्यकता आहे. तर त्यातलीच एक छान अशी पौष्टिक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी आहे मोड आलेल्या मूग आणि मटकीची सॅलाड बाउल रेसिपी, जी तुम्हाला बऱ्याच वेळासाठी एनर्जी सुद्धा देईल आणि तुमचे प्रथिने, मिनरल्स, विटॅमिन्स आणि डायटरी फायबर्स यांची उणीव भरून काढेल. चला तर मग सुरुवात करूया. आतापर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओजना खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आणि यापुढेही तुम्ही मला असाच प्रतिसाद द्याल हीच इच्छा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मूग आणि मटकीचं सॅलाड. त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स पुढील प्रमाणे. मी 1 बाउल मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेले आहेत, ज्यांना मी पार्शली बॉईल केलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी बारीक चिरलेला कांदा, टमाटा आणि थोडीशी मिरची स्वादासाठी, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेल्या 2 काकड्या, भरपूर प्रमाणात कोथिंबीर, रोस्टेड पीनट्स म्हणजे आपले शेंगदाणे आणि ग्रेटेड बीटरूट म्हणजेच आपलं बीट, ज्याला मी किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी घेतलेला आहे इथे छोट्या आकाराचा लिंबू. इथे घेतलेली आहे मी मिरीपूड, चाट मसाला आणि जिरेपूड. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपण इथे घेऊया मोड आलेले मूग आणि मटकी. याला मी एका बाउलमध्ये मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये आपण ऍड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा, टमाटा आणि मिरची, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली काकडी, किसलेलं बीट. बीट आहे ना, मला फार आवडतं कारण त्याचा कलर इतका रिच आहे की तो कलर बघूनच आपल्याला खायची इच्छा होते सॅलड. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, ज्यांचं साल मी रिमूव्ह केलेलं आहे. यामध्ये आता आपण ऍड करूया पाव चमचा जिरा पूड, अर्धा चमचा चाट मसाला. मी चमच्याचा आकार छोटा घेतलाय हा. चमच्याचा आकार ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही इन्ग्रेडियंट वापरा. आणि पाव चमचा मिरी पूड. त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया थोडंसं मीठ चवीनुसार. करूया अ लिटल बिट ऑफ लेमन म्हणजेच आपला लिंबू. आणि त्यानंतर जेनरस अमाउंट मध्ये आपण यामध्ये ऍड करणार आहोत आपली कोथिंबीर. आता मिक्स. तुम्ही हवं असेल तर यामध्ये अजून थोडा तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची पूड सुद्धा टाकू शकता बरं का. तर आपलं हे असं हेल्दी, टेस्टी आणि मिनरल्स आणि प्रोटीन रिच सॅलाड आता रेडी आहे. चला तर मग याला आपण मस्तपैकी सर्व करूया.